आपण बघताय न्यूजरूम बुलेटिन एबीपी माझावर आणि आता बातमी येते ती क्रिकेटच्या मैदानात. याचं कारण ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपली वन डे मालिका आता थोड्याच दिवसांमध्ये होणार आणि याकरता एक मोठा निर्णय घेतलेला आहे बीसीसीआयने आणि तो म्हणजे शुभमन गिलकडे आता संघाचं कर्णधारपद देण्यात आलंय. याआधी आपल्याला माहिती आहे कसोटी संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे आलेलं होतं आणि आता वन डे कॅप्टन देखील शुभमन गिल असणार आहे. रोहित शर्माऐवजी आता शुभमन गिलकडे ही धुरा सोपवण्यात आली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या संघाचा भाग असतील. महत्त्वाचं म्हणजे श्रेयस अय्यर याच्याकडे संघाचं उपकर्णधारपद सोपवण्यात आले. येत्या 20 ऑक्टोबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होईल. या दौऱ्यात 3 वन डे आणि 5 T20 सामने हे खेळवण्यात येणार आहेत. तर रोहित शर्माचा कॅप्टन्सी रेकॉर्ड आणि एकूणात त्याची आकडेवारी काय सांगते त्यावर एक नजर टाकूया. तर ही आहे रोहित शर्माची आकडेवारी. वन डे इथला स्कोर कार्ड आहे एक प्रकारे त्याचं. 56 सामने 42 विजय. त्याचं विनिंग पर्सेंटेज बघा, पराभव अवघे 12 आणि धावा केल्यात त्याने 2506, सरासरी 52.11. अत्यंत सातत्यपूर्ण अशी फलंदाजी रोहित शर्माने केलेली होती ॲज अ कॅप्टन आणि ॲज अ प्लेअर देखील. आणि आता शुभमन गिलकडे ही संघाची धुरा जी आहे ती सोपवण्यात आली आहे. तर याच अनुषंगाने आपण आता संवाद साधणार आहोत. सिद्धेशकडे मी जाणार आहे आणि हा आउटपुट डेस्क आहे आमचा, जिकडे सगळे आमचे प्रोड्युसर्स बसलेले आहेत. आशिष आहे, त्यासोबतच श्रुती आहे. इकडे सगळं या बातम्यांचं काम चालू असतं. आपल्याला जेव्हा बातम्यांची पहिली रॉ जी स्क्रिप्ट येते त्याच्यानंतर इकडे ते प्रोसेस होतात, सगळ्या बातम्या त्याच्यावर संस्कार केले जातात आणि मग त्या आम्ही तुम्हाला देत असतो. आणि सिद्धेश देखील याच टीमचा एक महत्त्वाचा भाग आहे. सिद्धेश क्रिकेट विषयक किंवा एकूणच क्रीडा विषयक गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारिता करतोय. त्यासोबतच आपण स्पेशल रिपोर्ट आणि 5चं जे सुपरफास्ट बुलेटिन बघतात ते देखील करण्यामध्ये सिद्धेशचा खूप मोठा वाटा असतो. याशिवाय स्पेशल रिपोर्टचे जे काही व्हॉइस ओव्हर्स असतात ते देखील बहुतांश सिद्धेशचे असतात. तर सिद्धेशकडे आता मी खास करून या बातमीसाठी का आलोय. सिद्धेश, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे परफॉर्मन्स रोहित शर्माचा आणि आता शुभमन गिलचा देखील इंग्लंड टूरचा, पण आज जो निर्णय झालेला आहे तो कशाचा सूचक आहे, कसं पाहायचं त्याच्याकडे? अश्विन, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कसोटी आणि T20 क्रिकेटमधनं रोहित शर्मानं आधीच निवृत्ती घेतली आणि आता तो फक्त वन डे क्रिकेट खेळतोय. पण वन डे फॉर्मॅटमधली सगळ्यात मोठी स्पर्धा जी आहे वन डे विश्वचषक, तो आहे 2027 मध्ये आणि तोपर्यंत रोहित शर्मा खेळणार की नाही याबद्दल शाश्वती नाही. आणि म्हणूनच BCCIनं आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला. हीच ती संधी आहे, हीच ती योग्य वेळ आहे असं म्हणत शुभमन गिलला रोहित शर्माच्या जागी प्रमोट केलं, वन डेचा त्याला कर्णधार बनवलं. आणि महत्त्वाची बाब यामागची ही आहे की हे सगळं घडत असताना, हा मोठा निर्णय घेत असताना BCCIनं रोहित शर्माशी चर्चा केली, विश्वासात घेतलं आणि त्यानंतरच हा मोठा निर्णय घेतलाय. आणि या सगळ्याचा फायदा कुणाला होणार असेल तर तो नक्कीच शुभमन गिलला होणार आहे. कारण आपण पाहिलं की गेल्या काही काळात भारतीय क्रिकेटमध्ये जे नेतृत्व बदल झाले, सौरव गांगुली, राहुल द्रविड खेळत असताना धोनीकडे कमान आली. धोनी खेळत असताना त्यांना आपली बॅटन विराट कोहलीकडे सोपवली आणि त्यानंतर आता रोहित शर्मा, विराट कोहली सारखे दिग्गज संघात आहेत आणि शुभमन गिल वन डेचं नेतृत्व करणार आहे. भविष्याची चाहूल कुठेतरी लागली, भविष्याचा विचार केला गेला आणि हा निर्णय BCCIनं घेतलाय तो कदाचित योग्य ठरू शकतो. खरं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखी आपल्याला याबद्दल कळेल. धन्यवाद सिद्धेश. तेव्हा जसं सिद्धेशने सांगितलं की या दोघांच्या उपस्थितीचा या